तर नमस्कार कृषी मित्रांनो, कसे आहात सगळे? तर हा आपला कृषी भरतीचा हा आहे भाग क्रमांक 2. तर मागील भागामध्ये आपण चर्चा केली होती नक्की हा कृषी विषय नक्की कसा असणार आहे आणि जे नवीन शैक्षणिक धोरण आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्यामध्ये कोणकोणते भाग आहेत. आणि या व्हिडिओमध्ये जरा आपण थोडीशी माहिती घेऊयात की जे महाराष्ट्रातील किंवा आपल्या देशभरातीलच जे शिक्षण व्यवस्था आहे त्याच्याबद्दल. आता प्रामुख्याने पहिल्यांदा जर आपण शिक्षणाचा जर विचार करायचा झाला तर सर्वात पहिल्यांदा ज्या महाराष्ट्रातील ज्या अंगणवाडी आहेत त्यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील ज्या झेडपी शाळा आहेत, मनपाच्या शाळा आहेत, या सर्व शाळा असतील, ज्या आपण मराठी शाळा सुद्धा आपण म्हणतो, त्या शाळा आपल्याला पाहायला मिळतात. आता काही शाळांमध्ये 1ली ते 4थीचा वर्ग आहे, काही शाळांमध्ये 1ली ते 7वी पर्यंतचा वर्ग आहे. त्याच्यानंतर जे आपण हायस्कूल म्हणतो किंवा सेकंडरी स्कूल्स म्हणतो की ज्या आपल्या 5वी ते 10वी पर्यंतच्या आहेत. काही ज्या सेकंडरी स्कूल्स आहेत त्या 8वी ते 10वी आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला मनपाच्या शाळा सुद्धा पाहायला मिळतात. ज्या विविध खाजगी संस्था आहेत त्यांच्या सुद्धा शाळा या 10वी पर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर जो पुढचे जो उच्च माध्यमिक जो शिक्षण आहे ते 11वी आणि 12वी की ज्याला आपण ज्युनियर कॉलेज म्हणतो. आता काही शाळांमध्ये हे जे ज्युनियर कॉलेज आहेत ते जे माध्यमिकचे वर्ग आहेत, जे 10वी पर्यंत हायस्कूल आहेत त्यांनाच ते अटॅच आहेत. काही ठिकाणी ते स्वतंत्र आहेत, फक्त 11वी आणि 12वी आहे. तर काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की जे 11वी आणि 12वी हे जे वर्ग आहेत ते सिनियर कॉलेजला अटॅच आहेत. म्हणजे 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन हे वर्ग एका वेगळ्या महाविद्यालयाला अटॅच असलेले पाहायला मिळतात. मात्र याच्यामध्ये आता आपण पाहायला गेलं की हा जो विषय आहे कृषी विषय हा शालेय शिक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता हे सर्व सरकार कशावरून म्हणतंय याचा सुद्धा विचार एकदा केला पाहिजे. आता कसं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे वेगवेगळे विषय आहेत की ज्याच्यामध्ये ज्या भाषा विषय आहेत, जी प्रादेशिक भाषा असेल त्याच्याबरोबर जी दुसरी भाषा आहे ती तुम्हाला निवडायची आहे आता पुढे जाऊन विद्यार्थ्यांना. आणि त्याचप्रमाणे बाकीचे जे 4 ते 5 6 विषय जे आहेत ते त्यांना ऑप्शनल आहेत किंवा वैकल्पिक आहेत, की याच्यामध्ये जे एकूण 40-45 विषय असतील. विद्यार्थ्याला जो आवडेल विषय तो विषय त्यांनी प्रत्येक गटातून निवडायचा आहे. आणि अशा प्रकारच्या गटातून किमान 2 विषय तर तुम्हाला निवडावे लागणार आहेत. आणि ते विषय निवडत असताना आपल्याला प्रत्येक गटामध्ये वेगवेगळे विषय निवडून दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार त्या प्रत्येक गटातील किमान 2 विषय हे निवडायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये देखील किमान 2 गट याच्यामधून 2 विषय असे निवडायचे आहेत. आणि त्यामुळे काही जे विषय आहेत जे स्किल डेव्हलपमेंट विषय असतील, काही जे व्यवसाय शिक्षणातील असतील आणि काही जे पारंपरिक आपले शिक्षण विषयातील असतील. आता सर्वच महाविद्यालयांमध्ये हे सर्वच विषय असतील असे नाहीत. आणि अशा वेळेला ही जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते शैक्षणिक धोरण जे ते आपल्याला सुरुवातीला ग्रहण करताना किंवा इम्प्लिमेंटेशन करताना हे थोडं फार अवघड जाण्याची शक्यता आहे. आता बऱ्याचशा तज्ज्ञांचं असं मत आहे की याच्यासाठी आपल्याला अजून 7-8 वर्ष जातील, 10 वर्ष जातील, तेव्हा आपण पूर्णपणे याचा अवलंब करेल. मात्र शासनानुसार त्यांच्या मागणी किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार हे जे धोरण आहे ते जून 2024 पासूनच आपल्याला राबवायचं. आणि त्यासाठीच जे ऑलरेडी जे शिक्षक आहेत त्यांना त्याचं जे ट्रेनिंग आहे, जे प्रशिक्षण आहे, जे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण जे आहे ते ऑलरेडी चालू आहेत, काहींचे झालेले देखील असतील. आणि याचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की जो आपला कळीचा मुद्दा आहे शिक्षक सेवक भरती जी कृषी विषयाची असेल. आता मागील ज्या शिक्षक भरती ज्या आहेत त्या शिक्षक भरतीसाठी
जे आपल्याला शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता आहे याच्याविषयी आपण एक व्हिडिओ दिलेलाच आहे तुम्हाला, तर देखील आपण आत्ता देखील थोडंफार कमी वेळामध्ये आपण याचा देखील जरा चर्चा करू किंवा माहिती घेऊ की प्रामुख्याने आपल्याला जे 8वी पर्यंतचे जे वर्ग आहेत, आता 8वी पर्यंतचे जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी जे शैक्षणिक अर्हता आहे आणि त्याविषयी आपल्याला जो GR आहे तो आधीच आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच बघा 6वी ते 8वी पर्यंतचे जे वर्ग आहेत, 6वी ते 8वी पर्यंत जे विज्ञान विषय आपल्याला पाहायला मिळतो. आता विज्ञान विषयमध्येच आपलं कृषी विज्ञान देखील येईल, म्हणजेच विज्ञानचा एक विषय असेल आणि कृषीचा एक विषय त्यांना विद्यार्थ्यांना घेता येईल. मात्र अजूनही कोणते विषय आपल्याला घेता येतील याच्याबद्दल आपल्याला अजून माहिती मिळालेली नाही. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने हाच विषय असेल का विज्ञान असेल, का भौतिकशास्त्र असेल, का गणित असेल, अशा प्रकारचे जे अजून देखील या शैक्षणिक धोरणाची जे पुढील जी वाटचाल आहे ती अजून आपली पूर्णपणे झालेली नाही. कारण आत्ता आपले जे शिक्षक आहेत त्यांना जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण देण्यात येत आहे. नक्की हे शैक्षणिक धोरण काय आहे, याचे वैशिष्ट्य काय आहेत, हे धोरण का आपल्याला राबवायचं आहे, तसेच हे राबवताना आपल्याला कोणत्या प्रकारचे काळजी घ्यायची आहे, विद्यार्थ्यांकडून जे शिक्षण आहे ते होत असताना काय त्यांच्याकडून आउटपुट होईल, ते कशा प्रकारचं होऊ शकतं आणि त्याचा पुढील काळामध्ये त्यांना काय फायदा होऊ शकतो, याच्या प्रकारे या प्रकारचं जे प्रशिक्षण आहे ते आता होत आहेत. मात्र कोणते विषय असतील हे त्या प्रशिक्षणामध्ये नाही, त्यामुळे थोडासा वेळ लागेल. नक्की कोणते विषय आहेत हे देखील आपल्याला समजून येऊ शकतं.